सो स्टुडंट्स, रेशो प्रपोर्शनची कॉन्सेप्ट तर तुम्हाला सगळ्यांना समजली. रेशो काय आहे, प्रपोर्शन काय आहे, ठीक आहे. एक एक करून आपण क्वेश्चन पण इथे सॉल्व्ह करूयात. ठीक आहे. डिवाइड 100 into 2 parts such that they are in proportion 3:5. ठीक आहे, ह्याला नंतर सॉल्व्ह करूयात. हा वाला एक क्वेश्चन घ्या. If the sum of money is distributed among A, B, C in the ratio 9:6:11, if A gives 500 from his share to C, then the ratio changes to 4:3:6. What is the sum of the shares of B and C in the starting? ठीक है, एक second. Just let me check the questions once. हा वाला क्वेश्चन घेऊयात. ठीक आहे. चला. ए बी सी 3 मेंबर्स आहेत. 3 मेंबर्सला एक आपण धनराशी, जे समजा तुम्ही पैसे जे डिस्ट्रीब्यूट केलेले आहेत आणि डिस्ट्रीब्यूट करण्याचे आपल्याला हिस्से माहिती आहेत. जसं की ए पर्सनला 9 हिस्से देण्यात आलेले आहेत टोटल मनीचे, 6 हिस्से बी ला टोटल मनीचे आणि सी ला 11 हिस्से टोटल मनीचे देण्यात आलेले आहेत. ओके. नंतर यामध्ये काय झालं स्टुडंट, ए जो आहे बी ला 500 रुपये देतोय, सी ला, नॉट बी ला. ओके. ए जो आहे सी ला 500 रुपये देतोय आणि 500 रुपये दिल्यानंतर जो पण तुमचा काही रेशो आहे 9:6:11, तो कशाला चेंज झालाय, 4:3:6 ला चेंज झालाय. क्वेश्चन विचारले, व्हॉट इज द सम ऑफ द शेअर्स बी अँड सी इन द स्टार्टिंग. मला सांगा, प्रश्न समजला का आधी? एव्हरीवन इन द कॉमेंट सेक्शन फास्ट. सगळ्यांना क्वेश्चन समजलाय? सगळ्यांना क्वेश्चन समजलाय? असं कोणी ज्याला क्वेश्चन नाही समजलाय? एक पण विद्यार्थी? काय प्रश्न दिलाय? एक धनराशी आपल्याकडे ए बी सी या 3 व्यक्तींमध्ये आपण ही धनराशी डिस्ट्रीब्यूट केली, वाटली. सिंपल. या 3 लोकांमध्ये आपण ही धनराशी डिस्ट्रीब्यूट केली, वाटली. ठीक आहे. पहिल्या व्यक्तीला भेटलेत 9 हिस्से, 9 पार्ट्स. दुसऱ्या व्यक्तीला भेटलेत 6 हिस्से, 6 पार्ट्स. पी म्हणजे काय स्टुडंट? हिस्से, पार्ट्स. पी पी पार्ट्स. ओके. पार्ट्स पी मी असं तुम्हाला इथे डिनोट करून दाखवते. ठीक आहे. आणि 11 हिस्से भेटलेत तिसऱ्या व्यक्तीला. ओके. आपल्याला टोटल धनराशी माहितीये का किती आहे? आपल्याला टोटल धनराशी माहितीये का किती आहे? नाही. आपल्याला फक्त एवढं माहिती की एक सर्टन अमाऊंट आहे. ती अमाऊंट किंवा ती धनराशी आपण 3 व्यक्तींमध्ये वाटली, बस. पण यानंतर त्यांनी दिलंय की ए नी आता यावेळेस सी ला काय केलंय, 500 रुपये दिलेत. ए नी सी ला 500 दिलेत. 500 रुपये ए नी सी ला दिलेत. आणि दिल्यानंतरचा जो रेशो आहे तुमचा ए बी आणि सी चा, तो कसा चेंज झालाय पहा. ए कडे राहिले 4 हिस्से, बी कडे आहेत किती, 3 हिस्से आणि सी कडे आहेत 6. स्टुडंट, एक लक्षात आलं की ए नी सी ला काही मनी दिली. किती दिली? 500 रुपये दिले. ए नी सी ला 500 रुपये दिले. पण बी नी ना कोणाकडून घेतलेत ना बी नी कोणाला दिलेत. प्रश्नात हे सांगितलंय का बी नी कोणाकडून काही अमाऊंट घेतली? जसं की सी नी ए कडनं 500 रुपये घेतलेत, तसं बी नी तर कोणाकडून पैसे घेतलेले पण नाहीयेत ना बी नी कोणाला दिले पण नाहीयेत. पण तरीही त्याचा रेशोचा जो म्हणजे हिस्सा होता तो चेंज झाला. आधी किती हिस्से होते त्याच्याकडे? 6 हिस्से होते, आता राहिले 3 हिस्से. बरोबर का नाही? सगळ्यांना समजतंय इथे काय प्रॉब्लेम आहे, काय त्रुटी आहे? समजतंय सगळ्यांना की बी मध्ये चेंजेस व्हायला नको होते. बी चे 6 हिस्से आधी होते, 6 हिस्से आता पण राहायला पाहिजे. पण बी चं काय झालं? बी मध्ये चेंजेस आले. बी मध्ये चेंजेस आले तर आपल्याला काय करावं लागेल मग स्टुडंट? इथे तुम्हाला काय वाटतं, तुमच्या अकॉर्डिंग काय करायला पाहिजे? बी ला तर सारखं करावं लागेल का नाही? कारण बी मध्ये काहीच बदल झालेला नाहीये. तर बी ला आधी सारखं करावं लागेल का नाही? आधी बी चे किती पार्ट होते? 6 पार्ट होते, बरोबर. आता पण बी चे 6 पार्ट राहायलाच पाहिजेत. आणि राहण्यासाठी मी काय करेल स्टुडंट, इथे बी ला 3 पार्टला मी 2 पार्टनी मल्टिप्लाय करेल. 3 पार्ट्सला मी 2 पार्टला मल्टिप्लाय करेल. पण रूल काय स्टुडंट्स? तुम्ही रेशो मधल्या कुठल्याही एका हिश्शाला किंवा न्यूमरेटर किंवा डिनॉमिनेटरला जर मल्टिप्लाय करत असाल तर तुम्हाला सगळ्यांना करावं लागेल. म्हणजे तुम्ही इकडे पण 2 पार्ट्सनी मल्टिप्लाय करा, इकडे पण 2 पार्ट्सनी मल्टिप्लाय करा. आता बाकीच्या गोष्टी तर सोप्या आहेत. सगळ्यांना इथपर्यंत समजलं का? सगळ्यांना समजलं काय त्रुटी होती? एव्हरीवन प्लीज एकदा पिन डाऊन करा. व्हॉट वॉज द एरर? एरर काय होता?
तीन व्यक्ती होते मॅम, तिन्ही व्यक्तींना आपण मनी डिस्ट्रीब्यूट केली. पहिल्याकडे 9 पार्ट्स, दुसऱ्याकडे 6 पार्ट्स आणि तिसऱ्याकडे 11 पार्ट्स. नंतर काय झालं, ए नी सी ला पैसे दिले. किती दिले? 500 दिले. याचा अर्थ काय, ए आणि सी चा जो हिस्सा आहे तोच बदलायला पाहिजे होता, पण इथे बी चा पण बदलतोय. कसं पहा, ए चे 4 हिस्से, सी चे 6 आणि बी चे इथे 3. आपल्याला सारखं करण्यासाठी आपण काय केलं, इथे 2 2 आणि 2 नी मल्टिप्लाय केलं. 2 नी मल्टिप्लाय केल्यावरती आता काय होणार आहे स्टुडंट, इथे होईल 8 पार्ट्स, इथे होईल 3 2 जार 6 पार्ट्स आणि इथे होईल 12 पार्ट्स. इथेपर्यंत सगळ्यांना क्लिअर? म्हणजे स्टुडंट आधी ए इज टू बी इज टू सी चा रेशो किती होता? 9 इज टू 6 इज टू 11. आता किती झाला? 8 इज टू 6 इज टू 12. हे कधी झालं स्टुडंट? जेव्हा ए नी सी ला पैसे दिले. किती दिले? 500 रुपये दिले. बी मध्ये काहीच चेंजेस नाहीत. इथे पण 6 आहे, इथे पण 6 हिस्से आहेत. बरोबर का? आता तुम्ही सॉल्व्ह करू शकता. चला ट्राय करा. चला ट्राय करा. करता येईल का तुम्हाला सॉल्व्ह? पहा पुढे काय दिले. जेव्हा ए नी सी ला 500 रुपये दिले, तेव्हा हा रेशो मध्ये बदल आला. प्रश्न विचारलाय, बी आणि सी कडे सुरुवातीला किती पैसे होते? बी आणि सी कडे सुरुवातीला किती पैसे होते? 8500. कसं शोधलं तुम्ही? पहा, ए कडे आधी किती, ए कडे किती हिस्से होते? 9. ए नी 500 दिले सी ला, ए नी 500 रुपये दिले सी ला, सी चे 11 हिस्स्याचे आता किती झाले? मग 12 हिस्से झाले. हे कशामुळे झाले स्टुडंट? 11 पार्ट्सचे 12 पार्ट्स. सी साठी बोलायला लागले मी फक्त. आधी सी कडे 11 पार्ट्स होते, आता सी कडे 12 पार्ट्स झाले. हे कशामुळे झाले? या 500 रुपयांमुळे झाले. या 500 रुपयांमध्ये मुळे झालं. बरोबर का नाही? म्हणजे हा जो एक पार्टचं इन्क्रीमेंट झालेलं आहे, आधी 11 होते आता 12 झाले, म्हणजे एक पार्ट वाढून आले, एक हिस्सा वाढून आला. एक पार्ट कशाच्या बरोबर आहे मग स्टुडंट? 500 रुपयांच्या बरोबर आहे असं मी लिहू शकते का? प्लीज पिन डाऊन करून सांगा. एक पार्ट, एक हिस्सा मी 500 रुपयांच्या बरोबर लिहू शकते का? हे समजलं का सगळ्यांना? हे सगळ्यांना समजलं का? जेव्हा तुमचा एक पार्ट 500 रुपयांच्या बरोबर आहे, हे तुम्हाला समजलं, तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता. शोधायला काय सांगितलं? बी आणि सी कडे जे काही सुरुवातीला रक्कम होती ती शोधा. सुरुवातीला ए कडे किती होती? ए ची नाही विचारली, बी आणि सी ची विचारली. जस्ट अ मिनिट स्टुडंट्स, एकच जस्ट अ मिनिट. सॉरी, थोडं इमर्जन्सी होती म्हणून मी घेतला ब्रेक. ठीक आहे. पहा, आता काय विचारले, बी आणि सी कडे सुरुवातीला किती रक्कम होती? बी कडे किती होते स्टुडंट? 6 हिस्से होते सुरुवातीला आणि 11 हिस्से सी कडे होते. म्हणजे टोटल हिस्से किती झाले? 11 प्लस 6 हिस्से, म्हणजे टोटल किती झाले स्टुडंट? 17 पार्ट्स. टोटल किती झाले? 17 पार्ट्स. जेव्हा तुमचा एका पार्टची व्हॅल्यू 500 रुपये आहे, तर 17 पार्टची व्हॅल्यू काढल्यावरती तुम्हाला बी आणि सी ची रक्कम भेटून जाईल. म्हणजे 17 गुणिले 500. 17 5 जर किती असतं स्टुडंट? 85 आणि वरचे 2 शून्य म्हणजे 8500 तुमचं उत्तर झालं. सगळ्यांना हा प्रश्न समजला? कोणाला नाही समजला प्लीज विचारा. मी रिपीट करेल, पण प्लीज विचारा. सगळ्यांना क्लिअर आहे? सगळ्यांना क्लिअर आहे? यामध्ये एक प्रश्न विचारू तुम्हाला. एकही स्टुडंट ज्यांना नाही समजलं प्लीज एकदा विचारा. ठीक आहे, मी एक्सप्लेन करून सांगेल. ठीक आहे. यामध्ये आपल्याकडे काही धनराशी होती स्टुडंट्स, आपल्याला माहिती नाही किती अमाऊंट होती. ठीक आहे. ती अमाऊंट मीनाक्षी आपण 3 लोकांमध्ये वाटली, ए बी आणि सी मध्ये. ठीक आहे. सो यामध्ये पहा, ए कडे गेले 9 हिस्से, या रक्कमचे 9 हिस्से गेले ए कडे, या रक्कमचे 6 हिस्से गेले बी कडे आणि या रक्कमचे 11 हिस्से गेले सी कडे. पण यानंतर काय झालं स्टुडंट? यानंतर काय झालं? ए नी सी ला पैसे दिले. किती पैसे दिले? ए नी सी ला पैसे दिले 500 रुपये. आणि 500 रुपये दिल्यानंतर जो रेशो मध्ये बदल आला, तो रेशो काय? 4:3:6. ए
बी आणि सी. ए कडे किती गेले मग 4, बी कडे 3 हिस्से आणि सी कडे 6 हिस्से. कधी झालं स्टुडंट? जेव्हा ए नी सी ला पैसे दिले. सो टेल मी अर्चना, यामध्ये ए नी सी ला पैसे दिले, बरोबर का नाही? ए नी फक्त सी ला पैसे दिले, तर बी मध्ये काहीच बदल व्हायला नको होता. बी मध्ये काही बदल व्हायला नको होता, कारण फक्त बदल कोणामध्ये व्हायला पाहिजे होता? ए आणि सी मध्ये. का? कारण ए नी पैसे दिले आणि सी ने घेतले, म्हणजे दोघांमध्येच बदल व्हायला पाहिजे होता रेशो मध्ये, जे की बदल झालाय. पण इथे ऑलरेडी बी मध्ये पण बदल झालाय, जे की व्हायला नको होता. मग आपण इथे काय केलं? आपण आधी एरर समजला, आधी त्रुटी समजली प्रश्नामध्ये, काय की मॅम बी मध्ये चेंजेस व्हायला नको होते, पण बी मध्ये चेंजेस झाले. आणि त्या चेंजेस आता आपण काय करूयात? रिकरेक्ट करूयात, परत एकदा करेक्ट करूयात. आणि करेक्ट करण्यासाठी मी इथे दोन्ही मल्टिप्लाय केले. का दोन्हीच मल्टिप्लाय केलं? मॅम दोन्हीच का मल्टिप्लाय केलं? का? कारण इथे 6 आहे. 6 हिस्सामध्ये कन्वर्ट करण्यासाठी 3ला मला दोन्ही मल्टिप्लाय करावं लागेल का नाही? टेल मी. जे विचारते की मॅम दोन्हीच मल्टिप्लाय का केलं? आता समजलं दोन्ही का मल्टिप्लाय केलं? येस, दोन्ही का मल्टिप्लाय केलं समजलं अर्चना. आधी बी चे 6 हिस्से होते, जे की 6च राहायला पाहिजे, बरोबर? म्हणून मी दोन्ही केलं. आणि मग दोन्ही इथे केलं तर रूल काय? इथे पण करावं लागेल आणि इथे पण करावं लागेल. म्हणजे तुमचा जो पहिला रेशो होता, काय रेशो होता? 9:6:11 चा रेशो होता. तो आता कसा बदलला? 8:6:12 मध्ये बदलला. आता इथे पण बी चे 6 हिस्से आहेत, इथे पण बी चे 6 हिस्से आहेत. आता आपल्याला सॉल्व्ह करता येईल. पहा, ए नी सी ला पैसे दिले. आधी सी कडे किती हिस्से होते? 11 हिस्से. पैसे दिल्यानंतर किती हिस्से झाले? 12 हिस्से. म्हणजे टोटल कितीचा इन्क्रीमेंट झालं? एका हिस्साचं इन्क्रीमेंट झालं, एका पार्टनी वाढलं, एक हिस्सा वाढला. सो एक हिस्सा कशामुळे वाढला? 500 रुपयांमुळे वाढला. सो इथपर्यंत कोणाला डाऊट? इथपर्यंत कोणाला डाऊट? प्रश्न काय होता की बी आणि सी या दोन व्यक्तीकडे सुरुवातीला किती पैसे होते? सुरुवातीला किती पार्ट्स होते पहा, किती हिस्से होते? याच्याकडे होते 6 हिस्से आणि याच्याकडे होते 11 हिस्से, म्हणजे टोटल 17. जेव्हा एक पार्ट 500 रुपये, तर 17 हिस्से म्हणजे 500 गुणिले 17. तर मला सांगा स्टुडंट, आता मी तुम्हाला प्रश्न प्रॉपरली परत एकदा एक्सप्लेन केलं. मला सांगा, मी क्वेश्चन दुसरा विचारते. टेल मी, मी जर तुम्हाला प्रश्न असा विचारला की ए आणि सी, ओके, किंवा ए सी पेक्षा ए आणि बी, ठीक आहे, ए आणि बी हे जे दोन व्यक्ती आहेत, या दोन व्यक्तीकडे जे पण अमाऊंट आहे, त्या दोघांमधला फरक सांगा. ए आणि बी ह्या दोन व्यक्तीकडे जी नंतरच्या कंडिशनसाठी बोलती, आधीच नाही, ठीक आहे. नंतरच्या कंडिशनसाठी ए आणि बी या दोन व्यक्तींमधल्या व्यक्तींकडे जे काही रक्कम आहे, जी काही अमाऊंट आहे, त्या दोघांमधला फरक शोधायचा तर कसं शोधणार? टेल मी, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द अमाऊंट ऑफ पर्सन ए अँड पर्सन बी? प्रश्न समजला का माझा? प्रश्न समजला का स्टुडंट? तुम्हाला हे इथपर्यंत जर समजलं असेल ना, बाकीच्या गोष्टी सगळ्या समजतात. तुम्हाला बीसीचं विचारू द्या, एसीचं विचारू द्या, आधीचं विचारू द्या, नंतरची कंडिशन विचारू द्या, सोपं आहे. आता मी काय विचारलं? नंतरच्या कंडिशन मध्ये, म्हणजे नंतर जेव्हा तुमचा रेशो बदललाय, जेव्हा ए नी सी ला पैसे दिलेत, ठीक आहे, त्या टाइमला तुमचा ए आणि बी या दोघांमधला फरक शोधायला सांगितला मी, रक्कम मधला, राईट? आपल्याला माहितीये एक पार्टची व्हॅल्यू आपल्याकडे 500 रुपये आली. सो या दोन, ए आणि बी या दोन व्यक्तींमध्ये किती पार्ट्सचा फरक आहे आधी हे समजा. या दोघांमध्ये किती हिस्सांचा फरक आहे शोधा. जयश्री मला सांगा. ए कडे 8 पार्ट्स आहेत आणि बी कडे 6 पार्ट्स आहेत. त्या दोघांमध्ये किती पार्टचा फरक आहे जयश्री? 2 पार्ट्सचा फरक आहे, बरोबर का नाही? सो मग एक पार्ट जर 500 रुपयांच्या बरोबर आहे जयश्री, मला सांगा 2 पार्ट्स कशाच्या बरोबर असणार आहे जयश्री? 1000च्या बरोबर. आता समजलं का? सगळ्यांना समजलं आता? सगळ्यांना समजलं? क्रिस्टल क्लिअर आहे क्वेश्चन? स्टुडंट्स ह्याच्यापेक्षा लेवल खालची येईल, ठीक आहे, पण आपण थोड्याशा वरच्या लेवलचे क्वेश्चन डील करूया, जेणेकरून तुम्हाला सोपं जाईल, ठीक आहे. पहा, आता हे नेक्स्ट क्वेश्चन आहे. अ सम ऑफ 12,000 हॅज बीन डिस्ट्रीब्युटेड. पहिल्या प्रश्नात काय होतं स्टुडंट? आपल्याला काय बोललो होतं की काही धनराशी आहे, आपण 3 व्यक्तीमध्ये वाटली, ए बी सी. आता काय सांगितलं तुम्हाला? धनराशीची एक्झॅक्ट व्हॅल्यू सांगितली, किती? 12,000.
12,000 जे काही रक्कम आहे आपण इथे 4 व्यक्तींमध्ये वाटतोय, ए, बी, सी आणि डी. सच दॅट ए आणि बी चा रेशो जो आहे 8:9 आहे, बी आणि सी चा आहे 2:3 आणि सी आणि डी चा आहे 9:13. डिफरन्स अमॉंग द शेअर्स बी अँड डी. प्रश्न सेम आहे, पण या प्रश्नामध्ये तुम्हाला वापरायचा युनिफॉर्म रेशोचा कॉन्सेप्ट. पहिलं महत्वाची गोष्ट, प्रश्न सगळ्यांना समजला का? प्रश्न सगळ्यांना समजला का? एनीवन? वाचून घ्या, वाटलंच एकदा प्रश्न वाचून घ्या. जयश्री, प्रश्न वाचा तुम्ही आधी. प्रश्न वाचा चला. सांगा नसतं. मॅम समजलं नाही इज अ डिफरंट थिंग. सांगा काय आहे? प्रश्न वाचा. प्रश्न वाचा सगळ्यांनी. एक 12,000ची रक्कम आहे. 12,000ची एक रक्कम आहे. ठीक आहे, हे 12,000 आहेत समजा तुमचे. 12,000 आपण 4 व्यक्तींमध्ये वाटलं. 4 व्यक्तींमध्ये ए, बी, सी आणि डी. लास्ट क्वेश्चन मध्ये तुम्हाला रेशो सरळ सरळ दिलेला होता, बरोबर का नाही? पण यावेळेस रेशो सरळ सरळ दिलेला नाहीये. रेशो कसा दिलाय? ए आणि बी या दोघांमधला दिला, मग बी आणि सी या दोघांमधला दिला आणि सी आणि डी मधला दिला. यामध्ये तुम्ही कोणती कॉन्सेप्ट वापरू शकता स्टुडंट्स? सांगा बरं चला. कोणती कॉन्सेप्ट वापरू शकता? कोणती कॉन्सेप्ट वापरणार आहात तुम्ही? पटकन. इथे पण बी आहे, इथे पण बी आहे, इथे पण सी आहे, इथे पण सी आहे. इथे बी ची व्हॅल्यू 9 हिस्से आहेत, इथे इथे 2 हिस्से आहेत. इथे सी ची व्हॅल्यू 3 हिस्से, इथे 9 हिस्से. युनिफॉर्म रेशोची कॉन्सेप्ट वापरा. युनिफॉर्म रेशो जेव्हा भेटला तेव्हा आपल्याला सगळ्यांचा रेशो जो आहे सारखा जेव्हा भेटेल तेव्हाच आपण बी आणि डी मधला डिफरन्स शोधू शकाल. सगळ्यांना समजतंय का? सगळ्यांना समजतंय का? आधी आपण काय करूयात, युनिफॉर्म रेशो शोधूयात. युनिफॉर्म रेशो शोधल्यावरती काय भेटेल? ए चे काही हिस्से भेटतील. प्रश्न समजून घ्या आधी. प्रश्न समजून घ्या. 12,000 रक्कम आहे. कोणीही सॉल्व नका करू. 4 व्यक्तींमध्ये वाटली, ए, बी, सी आणि डी. ह्याचं तर आधी आपल्याला युनिफॉर्म रेशो शोधावा लागेल सगळ्यांचा. मग आपल्याला ए चे हिस्से भेटतील, बी चे भेटतील, सी चे भेटतील आणि डी चे काही हिस्से भेटतील. पण या सगळ्यांच्या हिस्से जे काही आहेत, ए चे काही आहेत समजा, बी चे सगळ्यांचे हिस्से जर आपण ऍड केले, ए, बी, सी, डी, सगळ्यांचे हिस्से ऍड केल्यावरती आपल्याला 12,000 ही टोटल रक्कम भेटणार आहे का नाही स्टुडंट? आधी मला हे सांगा. हे समजतंय मी जे काही बोलतोय? ए, बी, सी आणि डी या 4 लोकांचे हिस्से जेव्हा आपण एकत्र करणार आहोत तेव्हा आपल्याला 12,000 भेटणार आहेत, बरोबर का नाही? त्यावरनं काय करायचं मग स्टुडंट? आपण एका पार्टची व्हॅल्यू शोधायची. एका पार्टची व्हॅल्यू शोधायची. मग काय करायचं? बी आणि डी मधला फरक शोधायचा. स्टील नसेल समजलं, 40% जरी प्रश्न समजला तरी तुम्ही सॉल्व्ह करू शकता. पहा, आपल्याकडे 12,000 रक्कम होती. मॅम ही रक्कम आपण 4 लोकांमध्ये वाटली, पण आपल्याला रेशो प्रॉपरली दिला नाही. रेशो कसा दिला पहा. ए इज टू बी चा दिला, ओके, बी इज टू सी चा दिला आणि सी इज टू डी चा दिला. काय रेशो ए इज टू बी चा? 8:9. बी इज टू सी चा काय आहे? 2:3 आणि सी इज टू डी चा काय आहे? 9:13. आपण काय करूयात आधी युनिफॉर्म रेशोनी ए इज टू बी इज टू सी इज टू डी ची व्हॅल्यू शोधूयात स्टुडंट. सांगा कसं शोधतो आपण? ए इज टू बी ची व्हॅल्यू एक्झॅक्ट ए इज टू बी च्या खाली लिहायची, पहिली लाईन. दुसऱ्या ओळीमध्ये या दोघांचं लिहा. बी इज टू सी च्या ठिकाणी मी एक्झॅक्ट खाली 2:3 लिहिलं. सी इज टू डी च्या खाली 9:13. ओके, तिसऱ्या लाईनीमध्ये मी काय केलं? 9:13 लिहिलं. पण यामध्ये काय झालं स्टुडंट? आपल्याकडे काही रिकाम्या जागा क्रिएट झाल्या, जसं की सी डी च्या बाजूला आणि इथे इथे, बरोबर का नाही? एकदम स्लो सांगत आहे. नेबर कॉन्सेप्ट अप्लाय करायची. इथे पहा 9 आहे तर इथे पण 9 लिहा, इथे पण 9. इथे रिकामी जागा ह्याच्या बाजूची व्हॅल्यू, इथे रिकामी जागा ह्याच्या बाजूची व्हॅल्यू, इथे रिकामी जागा 9, इथे रिकामी जागा 9. आता काय करणार स्टुडंट्स तुम्ही? इथे इथे तुम्ही काय करणार सांगा? गुणाकार करणार. उभ्या फॉर्म मध्ये गुणाकार करा. गुणाकार करताना अजून एक असं करू शकता तुम्ही यामध्ये,
ए बी सी आणि डी सगळ्यांकडे सारखे हिस्से असतील तर तुम्ही डिरेक्ट मायनस पण करू शकता ना, म्हणजे कट करू शकता. पहा 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 कसं कसं पहा, आधी लक्षात घ्या मी काय काय बोलते त्याच्याकडे लक्ष द्या. 8 कडे किती हिस्से आहेत? 8. ए कडे किती हिस्से आहेत स्टुडंट? 8, 2 आणि 9. ठीक आहे. बी कडे किती आहेत? 9, 2 आणि 9. सी कडे किती आहेत? 9, 3, 9. डी कडे किती आहेत? 9, 3 आणि 13. बरोबर. सगळ्यांकडे ए बी सी आणि डी कडे प्रत्येकाकडे 9, 9, 9 तर मिनिमम आहे का नाही? प्रत्येकाकडे 9, 9, 9 आहे का नाही स्टुडंट्स? ए कडे पण 9 आहे, बी कडे पण 9 आहे, कॉमन आहे. सगळ्यांकडे 9 तर मिनिमम आहे. आपण डिरेक्ट कट करू शकतो ह्याला. 9, बी कडचा एक 9 कट केला, सी कडचा एक 9 कट केला आणि डी कडचा एक 9 कट केला. बाकी स्टेप्स ऍज इट इज. 8 दुनी 16, 9 दुनी 18, 9 3 जार 27, 13 3 जार 39. कोणाला डाऊट? कोणाला डाऊट? कोणाला नाही समजलं? काय केलं स्टुडंट मी? ए कडचे, बी कडचे आणि सी कडचे आणि डी कडचे आधी हिस्से पाहिले. सगळ्यांकडे जो कॉमन हिस्सा होता, जसं की ए कडे पण 9 होतं, बी कडे पण, सी कडे पण आणि डी कडे, सगळ्यांचे 9, 9, 9, 9 मी कट करून टाकले. सिम्पल. मला काय भेटलं? 16:18:27:39. सगळ्यांना समजलं इथेपर्यंत? कोणाला डाऊट? आता आपल्याला काय भेटलं स्टुडंट? सुरुवातीला प्रश्न परत एकदा, 12,000 रक्कम होती मॅडम. 4 लोकांमध्ये वाटली, ए बी सी आणि डी या 4 लोकांमध्ये वाटली. आपल्याला माहिती नव्हते किती हिस्से होते, पण आता आपल्याला हिस्से भेटले. ए चे 16 हिस्से 16 पार्ट्स, बी चे 18 हिस्से, सी चे 27 आणि डी चे 39. सगळ्यांचे हिस्से जर मी जोडले, एकत्र केले, 16, 18, 27 आणि डी चे 39, सगळ्यांचे हिस्से जर जोडले तर 12,000 ही रक्कम भेटणार आहे का नाही? स्टुडंट्स प्लीज एकदा पिन डाऊन करून सांगा. सगळ्यांचे हिस्से जर मी जोडले तर मला 12,000 ही रक्कम भेटणार आहे का नाही? जोडा सगळ्यांचे हिस्से. 16, 18, 27 आणि 39 म्हणजे हे किती झाले? 100. हे किती झाले? 100. मग 100 पार्ट्स कशाच्या बरोबर असणार आहे स्टुडंट? 12,000च्या बरोबर असणार आहे. कॅन्सलेशन कसं केलं? 4 वेळेस सांगितलं. ए कडे पण 9 होता, बी कडे पण 9 होता, सी कडे पण 9 होता आणि डी कडे पण 9 होता. कॉमन विजयमाला सगळीकडचे हिस्से आपण काढून टाकले. 4 व्यक्तींचे कॉमन हिस्से मी काढून टाकले. समजलं? न काढता सुद्धा सेमच उत्तर येणार आहे स्टुडंट, हे पण लक्षात घ्या. कॉमन जरी काढला नाहीत विजयमाला तरी पण सेमच उत्तर येणार आहे. पण काय झालं असतं? तुमचं कॅल्क्युलेशन मोठं झालं असतं. मोठं करण्यापेक्षा मी काय केलं? छोटं केलं, सिम्पल केलं. मग जेव्हा तुमचे 100 पार्ट्स 12,000च्या बरोबर आहेत, तर एक पार्ट कशाच्या बरोबर असणार आहे? 120च्या बरोबर असणार आहे. प्रश्नात काय विचारले पहा, डिफरन्स बिटवीन बी आणि डी विचारले. बी आणि डी या दोघांमधला फरक विचारलाय. यापूर्वी बी आणि डी मधला फरक सांगण्याच्या पूर्वी तुम्ही मला सांगू शकता का की बी चे हिस्से किती आहेत? प्रश्न जर असा विचारला असता की बी कडे किती रक्कम आहे, तुम्ही सांगू शकता का आता? हे प्रश्न सध्याला साईडला ठेवा. माझा प्रश्न काय आहे? बी कडे रक्कम किती आहे? एक्झॅक्ट व्हॅल्यू सांगा. एक्झॅक्ट व्हॅल्यू सांगा. आरती चुकीचं. बरोबर. महेशचं बरोबर आहे. जेव्हा तुमचा एक हिस्सा 1 पार्ट 120 रुपयांच्या बरोबर आहे, तेव्हा तुमचे 18 पार्ट कशाच्या बरोबर असणार आहेत? 18 गुणिले 120. पण प्रश्न काय विचारलाय तुम्हाला? पण प्रश्न काय विचारलाय? हे माझा प्रश्न होता. ठीक आहे. माझा प्रश्न हा होता. चला कॅल्क्युलेशन तुम्ही केलं, व्हेरी गुड. पण माझा प्रश्न काय होता आधी की बीचा. आता प्रश्न तुम्हाला इथे काय दिलाय? बी आणि टी या दोघांमधला फरक शोधा बोललाय. बी आणि डी या दोघांचे हिस्से, बी चे आहेत 18 आणि डी चे किती आहेत? 39, 39. या दोघांमधला फरक सांगा बोलले. फरक कसा सांगणार मग तुम्ही? दोघांना मायनस करा. 39 मायनस
18. 39 मधनं 18 हिस्से वजा केले किती भेटणार आहेत तुम्हाला? 20. 20 पार्ट्स. जेव्हा तुमचं एक पार्ट 120 च्या बरोबर आहे, तर 20 पार्ट्स कशाच्या बरोबर असणार आहेत? 120 गुणिले 20. 2400 शुड बी युअर आन्सर. 21 आहे का? 21 आहे का? ठीक आहे, 21. सो 21 गुणिले काय करणार स्टुडंट तुम्ही? 120. कॉन्सेप्ट समजत आहे का? प्लीज एकदा प्रिंट डाऊन करून सांगा. एकच सेकंड, माझ्या डोअरवर कोणीतरी आहे, एकच सेकंड द्या. बाकी तोपर्यंत तुम्ही चेक करा प्लीज, क्वेश्चन चेक करा. सॉरी. सगळ्यांना समजलं? सगळ्यांना प्रश्न समजला का? प्रश्नाचा इसेन्स समजला का? बाकी कॅल्क्युलेशन असू द्या, ठीक आहे. 2521 2520 जे काही. सगळ्यांना समजलंय? प्लीज एकदा विचारा. शेवटचं सांगतेय, हे कॉन्सेप्ट समजली ना, तुमचा अर्धा रेशो प्रपोर्शन असंच तुम्ही खाऊन जाणार आहात 100%. फक्त कॉन्सेप्ट समजायला पाहिजे की आपण हिस्से का बोलत होतो डे 1 पासून. जेव्हा रेशो प्रपोर्शन स्टार्ट केला, मॅम बोलत होती पार्ट हिस्से हिस्से, राईट? सो जे पण हिस्से आहेत, पार्ट्स आहेत, हे समजून घ्यायला पाहिजे, राईट? की हिस्से व्हॅल्यूज पार्ट सोबत आपण कसं कनेक्ट करायला लागलो, बरोबर का नाही? एक पार्ट 12 कसं म्हणजे? एक पार्ट 120 बोलले ना मी. एक पार्ट 120 बोलले ना विजय. मला 12 कसं? अरे तुम्हाला स्पेसिफिकली विजयमाला सोबत अजून 1-2 स्टुडंट आहेत. कॅल्क्युलेशन खूप पाहावे लागणार आहेत. जेव्हा तुमचे 100 पार्ट 12,000 आहेत, तर एक पार्टची व्हॅल्यू काय असणार आहे? 12,000 भागिले 100, 120. समजलं विजय? मला समजलं 120 कसं आलं? विजय मला समजलं का 120 कसं आलं? प्लीज पटकन पिन डाऊन करा, फास्ट. चला, हा ट्राय करा. अजून टोटल अमाऊंट आहे एक्स नावाची, आपल्याला माहिती नाहीये. ओके, ते आपण डिस्ट्रीब्यूट करायला लागलो. तिथे ए, बी आणि सी या 3 व्यक्तींमध्ये, इथे ए मिसिंग आहे. ए, बी आणि सी या 3 व्यक्तींमध्ये आपण ही अमाऊंट डिस्ट्रीब्यूट करायला लागलो किंवा वाटायला लागलो. जसं की ए आणि बी चा रेशो दिलाय, बी आणि सी चा दिलाय, आणि डिफरन्स ऑफ शेअर ऑफ ए अँड सी दिलाय. व्हॅल्यू ऑफ एक्स शोधायला सांगितलंय स्टुडंट तुम्हाला. ट्राय करा, चला ट्राय करा अगेन. अगेन एक अमाऊंट आहे, माहिती नाही किती आहे, 3 लोकांमध्ये वाटली, ए बी सी मध्ये वाटली, पण तिघांचे सरळ सरळ हिस्से दिलेले नाहीयेत. एचा हिस्सा, बी चा हिस्सा नाही दिला, सी चा हिस्सा नाही दिला. पण कसा दिला? ए बी चा दिला मॅम, आणि बी आणि सी चा दिला. आपल्याला आधी याला युनिफॉर्म रेशो मध्ये आणावं लागेल. इथेपर्यंत सगळ्यांना क्लिक होतंय का नाही? की मॅम डिरेक्ट रेशो तिघांचा दिलेला नाहीये, ए बी चा दिलाय आणि बी आणि सी चा दिलाय. मग आधी आपल्याला काय करावं लागेल? ह्याला युनिफॉर्म रेशो मध्ये आणावं लागेल. समजत आहे? येस योगिता, समजत आहे. विजय मला समजत आहे का तुम्हाला? जेव्हा विचारते प्लीज रिप्लाय करत चला. एक्स अमाऊंट आहे, 3 लोकांमध्ये आपण वाटली. ए, बी आणि सी तिघांमध्ये वाटली.
तिघांमध्ये जे काही हिस्से आपण दिलेत वाटलेले ते आपल्याला इथे डिरेक्ट दिलेलं नाहीये. ए बी चा दिलाय आणि बी आणि सी चा दिलाय. पहिली महत्वाची गोष्ट आपल्याला काय करावी लागेल, या तिघांना युनिफॉर्म रेशो मध्ये कन्वर्ट करावं लागेल. जसं की पहा, ए आणि बी या दोघांचा रेशो किती दिलाय तुम्हाला, 6:7 दिलाय. बी इज टू सी चा रेशो किती दिलाय तुमचा इथे, 3:2. तर इथे लिहा, चला पहिल्या लाईनीमध्ये लिहा 6:7. दुसऱ्या लाईनीमध्ये बी सी च्या खाली एक्झॅक्ट लिहा 3:2. यामुळे काय झालं स्टुडंट, इथे तुमच्या वॅकंट जागा क्रिएट झाल्या. ठीक आहे, इथे लिहा 7 आणि इथे लिहा 3. बरोबर का नाही, बाजूची व्हॅल्यू कॉपी केली. करा. 6 3 18, 7 3 21 आणि इथे 7 2 14. इथपर्यंत कोणाला डाऊट, इथपर्यंत कोणाला डाऊट? विजय, मला डाऊट इथपर्यंत? योगिता रिप्लाय करा. येस. 18 हिस्से झाले ए चे, 21 झाले बी चे आणि सी चे झाले 14 हिस्से. बरोबर का नाही स्टुडंट्स? आता प्रश्न काय विचारलाय तुम्हाला इथे, की आपल्याला एक्स ची व्हॅल्यू शोधायची आहे. एक्स ची व्हॅल्यू शोधायची आहे. पण एक्स ची व्हॅल्यू शोधायला आपल्याकडे प्रॉपर पुरेसा डेटा नाहीये. आपल्याला एवढं माहितीये, ही जी काही एक्स ची रक्कम आहे ही 18 पार्ट्स, 21 पार्ट्स आणि 14 पार्ट्स या तिघांच्या बेरीजच्या बरोबर असणार आहे. ए चे 18 हिस्से, बी चे 21 आणि सी चे 14. जेव्हा मी हे 3 हिस्से एकत्र करेल तेव्हा मला एक्स ची रक्कम भेटेल. इथपर्यंत सगळ्यांना समजतंय का? म्हणजे टोटल किती हिस्से पडतात विद्यार्थी मित्रांनो? 35 पडतात. 35 पार्ट्स. म्हणजे 35 हिस्स्यांची जर तुम्ही व्हॅल्यू शोधून काढली मॅम, तर तुम्हाला एक्स ची व्हॅल्यू भेटून जाईल. समजतंय का नाही? समजतंय? पण यासोबत तुम्हाला दुसरी पण एक डेटा देऊन ठेवला. या दोघांमधला डिफरन्स दिलाय, ए आणि सी मधला डिफरन्स दिलाय, फरक दिलाय. ए आणि सी मधला डिफरन्स दिलाय, फरक दिलाय. ए आणि सी मध्ये काय फरक आहे स्टुडंट? ए कडे आहेत 18 हिस्से, सी कडे आहेत 14. या दोघांमध्ये आहे 4 पार्ट्सचा फरक. मग हे 4 पार्ट्स कशाच्या बरोबर असणार आहेत? 540 रुपयांच्या बरोबर असणार आहेत. जेव्हा 4 पार्ट्स 540च्या बरोबर आहेत, तर एक पार्ट कशाच्या बरोबर असणार आहे? 135च्या बरोबर असणार आहे. हे 135 कसे आले समजलं का? 540 भागिले 4. समजलं? समजलं का सगळ्यांना? ओके. काही काही चुका असतील तर प्लीज हे करून घ्या. 53 येतं. ओके. इथपर्यंत सगळ्यांना समजलं का? इथपर्यंत सगळ्यांना समजलं का? प्लीज पेन डाऊन करा फास्ट. म्हणजे व्हॅल्यू किती आली हो तुमच्याकडे? एका पार्टची व्हॅल्यू किती आली? 135 आली. 135 तुमच्याकडे एका पार्टची व्हॅल्यू आली, वन पार्टची. तुम्ही आता एक्स ची व्हॅल्यू शोधू शकता. स्टुडंट, कॉन्सेप्ट समजतंय का? प्लीज मला सांगा एकदा प्लीज. सगळ्यांनी सगळ्यांनी रिप्लाय करा. कॉन्सेप्ट समजतंय का? मी एकदम स्लो घेते. ठीक आहे, आता टाइम आहे म्हणून स्लो घेते. नंतर ह्याच्यानंतर कोणत्याच बॅचला स्लो नाही होऊ शकत, पॉसिबल नाहीये. इथे किती यायला पाहिजे? 35 नाही तर 53. 53 बरोबर. वन पार्ट कशाच्या बरोबर येईल मग स्टूडेंट? मेरा कुछ गलत हो रहा है क्या? आज मेरे को चेक करने दो एक बारी. नहीं, 135च आहे. 135च है ना. 540 डिवाइडेड बाय 4 135 ही आएगा यार. ऐसे मत करो प्लीज, कंफ्यूज मत करो मुझे. जब आपका वन पार्ट 135 के बराबर है तो आपको निकालना क्या? इस 53 पार्ट का वैल्यू निकालना है. सो 53 इंटू 135 कर दो, आपको आंसर मिल जाएगा. 7155 करेक्ट.
सगळ्यांना क्वेश्चन समजला का? यस. ठीक आहे. हे एक एजेस वरचा प्रश्न आहे. ठीक आहे, टाइम पण संपला आपल्याकडे. त्यानंतर कोणता क्लास आहे का तुमचा? ठीक आहे, उद्या कंटिन्यू करूयात, काही प्रॉब्लेम नाही. चालेल. थँक यू फॉर जॉईनिंग एव्हरीवन. ओके, बाय.